नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सन्मान आबांचा अभिमान सांगलीकरांचा. माजी मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे ज्येष्ठ बंधू ख्यातनाम उद्योजक पद्मश्री माननीय श्री अशोक आबा खाडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण सांगली जिल्ह्याचा गौरव झाला आहे. या ऐतिहासिक क्षणांचा आणि पद्मश्री माननीय श्री अशोक आबा खाडे यांच्या कर्तृत्वाचा यथोचित सत्कार समारंभ आज दिनांक 4 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे आयोजित केला आहे. या सत्कार समारंभाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री माननीय श्री रामदासजी आठवले, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील, संस्थापक अध्यक्ष DICCI अध्यक्ष IIM जम्मू माननीय श्री मिलिंद कांबळे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला खासदार विशालदादा पाटील, आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, माजी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार जयंत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, आमदार सुहास भैया बाबर, आमदार रोहितदादा पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार इद्रिस भाई नायकवडी, आमदार अरुणअण्णा लाड, आमदार धीरेशील कदम, जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समितदादा कदम, भाजपा ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे, महापौर माननीय धीरज सूर्यवंशी, सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा संगीताताई पाटील, माननीय सम्राट महाडिक, माननीय प्रकाश मामा ढंग, माननीय बजरंग पाटील उपस्थित राहणार आहेत. या सत्कार समारंभाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. सन्मान आबांचा, अभिमान सांगलीकरांचा.